चहा घ्या. काय झालं? डोकं दुखतंय का? डोकं फिरलंय. अजून किती खोटं बोलायचं? सगळा गोंधळ होतो माझा. आज मी वाचवलं, दरवेळी कसं जमणार? नेहमीच खोटं नाही बोलू शकत मी. आज कुमू समोर प्रसंगावादन राखलं मी. हो, नको त्या प्रसंगी नको ते बडबडणं म्हणजे प्रसंगावधान. काय नको ते बोललो मी? मी बोललो म्हणून कुमूचा विश्वास बसला. आणि तिचा नवरा तिला भेटत नाही, गेला सोडून. आता काही दोघांनाही प्रॉब्लेम नाही. मी काय तिचा शत्रू नाहीये. जे काही केलं तर त्यांच्यासाठी केलं, आणि जे केलंय ते योग्य केलंय. काय योग्य आहो? हा, काय ग, पोचलीस का ऑफिस मध्ये? हो काकू. अगं, आज सकाळी कुमू येऊन बोलली ते. काकू ऐका ना, काका आम्हाला सांभाळून घेण्यासाठी जे काही बोलले ना, तर तुम्ही प्लीज त्यांना काही बोलू नका. आणि आणि आमच्या मनात काय आहे हे सुद्धा त्यांना सांगू नका, नाहीतर त्यांना खूप टेन्शन येईल. अगं, पण ती तिथे. काकू, अजून तरी आऊ इथे आल्या नाहीये. आल्यावर बघू काय होतंय ते. आणि तुम्ही सुद्धा जास्त काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होईल. ठेवते फोन. बर. भाडे करूनचा फोन होता ना, थँक्यू म्हणायला केला असणार. त्यांना म्हणावं, आता याच्या पुढे आणखीन खोटं नाही बोलता येणार मला.